हे जे होणार आहे तेच पुढे जाणार आहे. शिवेंद्र बाबा म्हणले. मला तिथून स्टेजवरून खाली काढलं गेलं. मी म्हणलं नाही, माझा भाऊ आहे, मी तिथे खाली बसलो. सगळ्या मराठ्यातले डाऊट होता. तुम्ही आजही बघा कोणी व्हिज्युअल काढून. मी जे पटला का रे तुम्हाला, पटेल म्हणले. समाज म्हणला नाही पटला. ज्या क्षणाला योगेश केदार हात असं बोट करून चालला होता का नाही पटलं ना, माझे बांधव बघत होते समाज बांधव. योगेश केदार म्हणाले म्हणजे काहीतरी घोटाळा केलाय सरकार, हा विश्वास आजही सरकारमध्ये. आणि मी एकटा होतो, मला माहित होतं जरांगे पाटील बोलणं म्हणजे समाज बोलणं आहे. मी समाजाला धोका देऊ शकत नव्हतो. माझ्या खानदानाचं माझी इज्जत गेली असती की योगेश केदारने फसवला हा शब्द माझ्या आयुष्यात राहिला असता. मी सरकारचा विचार केला नाही, मी समाजाचा विचार केला. मी खाली आलो, आम्ही बाहेर गेलो. एक जण होते काकडे म्हणून होते, गेवरायचे, त्यांच्याच भागातले. दादा म्हणले चला जरा तुम्ही लय केलाय, बाहेर जाऊ. उदय सामंत हे त्यांना कळालं की हे स्वीकारणार नाहीत, गेले होते निघून. परत ते आले रस्त्यात, अस्वीकारायला तयार झालेत म्हटल्यानंतर परत माघारी आले. रस्त्यात आल्यावर म्हणले काय योगेश काय झालं. मी म्हणलं सामंत साहेब तुम्ही आज धोका करायला सगळे लोक, हा जी आर माझ्या समाजाला मान्य नाही. अरे सगळे स्वीकार, पाटील मित्र येत आहेत, समाजातला मी सुद्धा घटक आहे. तुम्ही लोक फसवायला लागलाय समाजाला. आणि योगेश केदार तुमच्या आडवा उभा राहणार आणि मी दाखवणार समाजाला की जे सगळे होते ना हे बोलणारे हे सगळे चूक आहेत, कायद्याच्या बाजूने नाहीत, समाजाच्या बाजूने नाहीत. आणि ते चूक मी दाखवली. समाजाने विश्वास ठेवला. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना वाटते योगेश केदार बोलला म्हणजे काहीतरी आहे. आणि माझा स्वार्थ काही नव्हता. मी जर लोकांचे बुटासहित पाय काढत असेल, पाय धरत असेल तर माझी तळमळ होती. मला वाटत होतं की पाटलांच्या नेतृत्वात जिंकावं आपण. अहो काय राहिलं होतं, सरकार गुडघ्यावर आलं होतं. एक काही मराठ्याला धक्का लावू शकत नव्हते. ही परिस्थिती मराठ्यांनी इतिहासात पहिल्यांदा असं केलं होतं की सगळी मुंबई पॅक करून ठेवायला चालू केली. आम्ही जेवढे लढणारे योद्धे होतो ना, आम्ही तिथं आमच्यावर पूर्ण महाराष्ट्रात लक्ष होतं. एक एक क्षणाची जाणीव आहे लोकांना व्हायला लागलेलं. आणि जर सरकारनं काय न्यायालयाच्या बाजूने येऊन जर काय थोडं बहुत जे काय करायला बघितलं असतं ना, अख्ख्या मुंबईची सगळी रसद तोडायची तयारी केली होती. मी स्वतः त्यामध्ये चर्चेत होतो. पण माझ्या समाजाला फसवलं गेलं. जरांगे पाटलांच्या आजूबाजूला एक सर्कल तयार केलं गेलं. त्या सर्कलमधनं हो मध्ये हो मिसळणारे सगळे आले. आज जरांगे पाटलांच्या सोबतच्या एका टीव्हीवाला डिबेटमध्ये बोलला, तिथं सगळ्या समन्वयकांनी आणि सगळ्या अभ्यासकांनी हो म्हटले. तुम्ही एकटाच नाही म्हणत होता म्हणून पाटलांनी स्वीकारला. अरे मी एकटा म्हणत होतो ना, जे आर माझ्या हातात दिलता पाटलांनी. मला एकदा 2-5 मिनिट चर्चा करायची होती. माझी ऐकायची मानसिकता कोणाची ते पाटलांची नव्हती. पण हे सर्कल काय करत होतं, म्हणजे आता विषय निघालेला आहे की हे सर्कल म्हणजे काय म्हणत होतं, मिळाले आता आपल्याला उठून जायचं आहे बास. आम्ही तपासणी करत होतो, जी आर वाचत होतो. त्या क्षणाला माईकवर बोललं चाललं होतं आपला विजय झालेला आहे, आपण जिंकलेला आहे. मी खालून म्हणतो अरे आत्ताच सांगू नका, आपला हा विजय नाही. वाशीमध्ये जसं सरकारनं आपल्याला फसवणूक केली ना, तशी फसवणूक व्हायला माझ्या पाया पडतो, हात जोडतो. मी पाया पडले, 50 लोकांच्या पाया पडला असेल जरांगे पाटलांच्या जवळच्या.